24 एप्रिल 2026 रोजी भारताच्या शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात एक सुवर्ण क्षण नोंदवला गेला. सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे येथे जेंडर इन्क्ल्युजन व स्किल डेव्हलपमेंट या विषयावरील आशियातील पहिल्या युनेस्को चेअरचे दिमागदार उद्घाटन करण्यात आले. या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना ते म्हणाले की अशा उपक्रमांमुळे देशातील युवकांमधील कौशल्याची दरी कमी होण्यास मोठी मदत होईल आणि भारताच्या जागतिक स्पर्धात्मकतेत वाढ होईल. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आणि नॉर्वेच्या भारतातील राजदूत मोनिका नागेलगौड यांची प्रमुख उपस्थिती होती. अदिती तटकरे यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर भर देताना सांगितले की वंचित महिलांपर्यंत कौशल्य प्रशिक्षण पोहोचवल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास आणि दीर्घकालीन सक्षमीकरण निर्माण होते. या युनेस्को चेअरचे नेतृत्व SSPUच्या प्रो चॅन्सलर डॉक्टर स्वाती मुजुमदार करत आहेत. त्यांच्या दूरदृष्टीतून विद्यापीठाने उद्योग संलग्न प्रशिक्षणाचे एक मॉडेल उभे केले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत आतापर्यंत रोबोटिक्स, ऑटोमेशन, सेमी कंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान यासारख्या कठीण मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात 10,000 विद्यार्थिनींना यशस्वीरित्या प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्घाटनासोबतच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक धोरणकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञांनी सहभाग घेतला. या प्रसंगी कुशल साथी या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. संशोधन अहवालाचे अनावरण करण्यात आले. वर्ल्ड स्किल आणि इंडिया स्किल्स स्पर्धेतील विजेत्यांचा विशेष गौरव करण्यात आला. 300हून अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा केवळ पुण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडासाठी समावेशक कौशल्य विकासाची नवी दिशा ठरणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती मुजुमदार. आजच आपल्याकडे अॅन्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी व युनेस्को यांच्या अंतर्गत ही मोठी जागतिक पातळीची कॉन्फरन्स आज पार पडली. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे स्किल मिनिस्टर श्री जयंत चौधरीजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या मिनिस्टर माननीय अदिती तटकरे मॅडम ह्याही उपस्थित होत्या. त्याचबरोबर काउन्सिल जनरल ऑफ नॉर्वे मॅडम मोनिका आणि इतर युनेस्को व ILO चे प्रतिनिधी आज उपस्थित होते. या कॉन्फरन्सचे 2 मेन मुद्दे आहेत. एक पहिला असा की सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला युनेस्को चेअर अशी इस्टॅब्लिश आम्हाला करायची परवानगी मिळालेली आहे. युनेस्को चेअर आम्हाला ग्रांट झालेली आहे आणि तो युनेस्को चेअरचा विषय जेंडर इन्क्लुजन अँड स्किल डेव्हलपमेंट ही भारतातली नव्हेच तर एशिया खंडातली पहिली युनेस्को चेअर सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला दिली गेलेली आहे. या चेअरच्या माध्यमातून आम्ही महिलांकरता व मुलींकरता विशेषतः तळागाळातल्या महिला व मुलींकरता स्किलचे कोर्सेस आपण चालवत आहोत आणि नुसतं चालवतच नसून त्याच्यात 100% प्लेसमेंट देखील सिम्बायोसिस त्यांना देत आहे. आता हे स्किलचे कोर्सेस स्टेम बेस्ड एरियाज मध्ये आहेत. इलेक्ट्रिक व्हेकल असेल, रोबोटिक्स आणि इंडस्ट्री 4.0 असेल, सायबर सिक्युरिटी असेल किंवा डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि सेमी कंडक्टर हे नवीन जे सनराइज सेक्टर्स आहेत या सर्व सेक्टर्स मध्ये आपण मुलींना व महिलांना हे स्किलचे कोर्सेस देत आहोत. जवळपास 10,000 महिलांचं कौशल्य विकासाचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि सांगायला अतिशय आनंद होतो की हे कोर्स कम्प्लीट केल्यानंतर प्रत्येक महिलेला नुसती नोकरीच तर मिळत नाहीये, परंतु त्यांना 3 ते 4 नोकऱ्या एका वेळेला अवेलेबल होत आहेत. म्हणजे याचा किती डिमांड आहे हे तुम्ही सगळे समजू शकाल. त्याचबरोबर यांचे जे सॅलरी पॅकेजेस आहेत स्टार्टिंग सॅलरी पॅकेजेस जे 35 ते 40,000 रुपयाची आहेत. तर 10वी पास मुलींना या टाईपचे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आपण या युनेस्को चेअरच्या अंतर्गत देत आहोत. ही युनेस्को चेअर आज या कौशल्य विकास स्किल मिनिस्टर श्री जयंत चौधरीजी यांच्या हस्ते आज ती लॉन्च झाली आणि त्याच्या व्यतिरिक्त
जे आपण अनेक उपक्रम या युनिव्हर्सिटीमध्ये चालवत आहोत. मग ते बीटेक प्रोग्राम्स असेल, बीबीए प्रोग्राम्स असेल, एमटेक एमबीए असतील, हे सगळे इंडस्ट्रीशी अलाइन प्रोग्राम्स असल्यामुळे आज या कॉन्फरन्समध्ये जवळजवळ 100च्या वर इंडस्ट्री प्रतिनिधी, इंडस्ट्री चॅम्पियन्स आज इथे उपस्थित होते आणि त्यांनी वेगवेगळ्या सनराइज सेक्टर्स मध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षात कशा प्रकारच्या नोकऱ्या आपल्या देशात आणि महाराष्ट्र राज्यात निर्माण होणार आहेत याची माहिती आपल्या सगळ्यांना दिली. आज 300च्या वर डेलिगेट्स वेगवेगळ्या विद्यापीठातनं, वेगवेगळ्या कॉलेजेस मधून या कॉन्फरन्स मध्ये पार्टिसिपेट करत होते आणि अशा प्रकारे ही एक आगळीवेगळी कॉन्फरन्स आज सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये झाली. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, पुणे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.